नमस्कार. उद्या सातेवाडीचं महाराष्ट्र हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे आणि त्या मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जाणार त्यांनी काल सांगितलं होतं की आज काढले जातील. सकाळी किती वाजता? 10 ते 11च्या दरम्यान हे लाईव्ह लॉट काढले जातील आणि नक्कीच खूप गाड्यांची नोंद होणार आहे, कारण की मैदान जे आहे ते जुनं आणि पारंपरिक असं मैदान होत आहे सातेवाडीकरांचं. नक्कीच त्या मैदानामध्ये खूप बैल सहभागी होतील, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील बैल. नक्कीच मैदानाचे काय नियम आहेत ते आपण जाणून घेऊयात. मैदानाचा पल्ला जो आहे तो 1000 फूट आहे आणि फाटीचं अंतर जे आहे ते 16 फूट का 17 फूट आहे. फाटीच्या मधलं जे रुंदीचं अंतर आहे ते. आणि नक्कीच बक्षीस किती आहे? बक्षीस प्रथम क्रमांक आहे 1 लाख रुपये. तिथं क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे, तिथं सुद्धा बक्षिसे आहेत. त्या मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण काम करतील? समालोचक म्हणून सुनील मोरे सर असतील, विकास जगदाळे सर असतील, परत गणेश तांबे सर असतील. आपले टोटल आता जेवढे असतील महाराष्ट्रातील समालोचक ते तिथं उपस्थित असतील. झेंडापंच म्हणून कोण काम करेल? तिथं आपले धनवडे बापू असतील. आणि नक्कीच मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे काही नियम असतील त्या नियमाच्या नुसार ते मैदान पार पडेल. आणि नक्कीच खालचा नियम जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तोच नियम आहे, ज्यावेळेस खाली बैल उभं असतात, सुट्टी मेकरचा पाय किंवा बैलाचा पाय जर एखादा अवयव पुढे जर असेल तर त्या गाडीला निकाल देण्यात येणार नाहीये. त्याच्यामुळे सुट्टी मेकरांनो व्यवस्थित गाड्या उभा कराव्या. आणि नक्कीच तोंडाला निकाल जो आहे तो गटाला ज्यावेळेस गाड्या समान उतरतील त्यावेळेस त्या गाड्यांना सेमीसाठी प्राधान्य देण्यात येईल. परंतु ज्यावेळेस सेमीला दोन्ही गाड्या समान उतरतील त्यावेळेस दोन्ही गाड्यांचं संगनमत केलं जाईल. संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकण्यात येतील आणि ती गाडी फायनलसाठी पात्र होईल. आणि नक्कीच समोर ज्यावेळेस बैल निकाल रेषेसमोर जे पब्लिक असेल ते तिथं पब्लिक नसणार आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. बैल थांबण्यासाठी जागा भरपूर आहे त्या ठिकाणी. एक जुनं मैदान आहे म्हटल्यानंतर तिथं नियम जे आहे ते कडकच असले पाहिजेत, मैदानाला शोभेल असे. आणि नक्कीच ज्यावेळेस ड्रायव्हरने जर शेपूट जर चावलेला निदर्शनास आलं समजलं तर ती गाडी बाद करण्यात येईल, ड्रायव्हरवरती कारवाई करण्यात येईल. असे हे नियम चांगले आहेत, खूप छान नियम आहेत. ज्यावेळेस बैल पुढे थांबतील तिथं काही कोणता घटक असा आहे की एक धोका असेल, तसा काहीच धोका तसला नाहीये. विहीर वगैरे असले, नाले वगैरे, ओढा वगैरे, विजेचे खांब असले काही घटक नाहीये तिथं. आणि नक्कीच जे हॉटेल व्यावसायिक असतील त्यांना एक विनंती आहे, तुम्ही स्टेजच्या पाठीमागे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे. आणि नक्कीच बघूया, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत बघण्यासाठी खूप लोक येणार आहे. तिथं उभं राहताना तुम्ही काळजीपूर्वक उभे राहा, तोंडावरती अजिबात थांबू नका. कारण की विषय कसा होतो, तिथं जे अंपायर असतात तेच थांबले जातील. काही लोकांना अनुभव असतो परंतु अनुभव सुद्धा काही कामाला येत नाहीये. गाडी ज्यावेळेस इकडे तिकडे झाली फुकट जीवाला मुकाल. कारण की हे बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैलांना काय माहीत नसतं, गाड्या कशा पण पळत असतात पुढनं. त्याच्यामुळे पुढे उभं राहू नका. बॅरिकेड दिले त्या बॅरिकेडच्या साईडला उभं राहा, तिथून शर्यतीचा आनंद घ्या. कारण की जीव एकदाच आहे, परत नाहीये. एकदा तुम्हाला गाडी ॲम्ब्युलन्स तिथून बसवून पोचवेल तुम्हाला हॉस्पिटलला, बाकी सगळं तुमचं तुम्हालाच बघायचे. म्हणून म्हणतोय व्यवस्थित तिथं सामन्याचा आनंद घ्या. सगळेच लोक जे येतात ते शर्यत बघण्यासाठी येतात, परंतु जास्त हावऱ्यापणा करू नका. पुढं ना आता बोललो असतो तिथं. म्हणून म्हणतोय एवढंच सांगणं आहे माझं. कारण की विषय कसा होतो, हे बैलगाड्या क्षेत्र आहे, इथे काही घडू शकतं निकालामध्ये. परंतु ज्यावेळेस गाड्या ज्या आहेत सुटतात खालून सुद्धा, ज्यावेळेस गाड्या अशा तिरक्या जातात तिथून सुद्धा व्यवस्थित पुढं बैल बघा असतात उभं, तिथं सुट्टी मेकर असतात, त्यांना अनुभव असतो. म्हणून तिथं कुणी सुद्धा थांबू नका, व्यवस्थित मैदान बघा. तुम्ही बॅरिकेड लावले तिथं आणून घ्या. आणि एक नवीन माणसांना सुद्धा सांगतोय, मैदानाचा आनंद घ्या. लाईव्ह लॉट P3 लाईव्ह किंवा महाराष्ट्राची संस्कृती किंवा महाराष्ट्राची परंपरा या चॅनेलवरती तुम्हाला दिसेल लाईव्ह लॉट.
खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.